गुड इव्हनिंग सर, गुड इव्हनिंग. परफेक्ट. तर स्टार्ट करतोय. सगळ्यात पहिले आपल्याला मार्केटचे ट्रेंड अनालिसिस शिकायचे. त्यासाठी चार्ट टाईप काय मार्केटमध्ये, चार्ट कसे रीड करायचे, ओपन हाय लो क्लोज व्हॅल्यू कशा मार्केटचा बघायचा, ती प्रोसेस आपल्याला बघायची आहे. तर मी जस्ट सुरुवात करेल तर स्टॉक मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही कोणताही डेटा रीड कराल, कोणताही चार्ट रीड करा, तर चार्ट रीड करताना तुम्हाला कॅन्डल चार्ट, लाईन चार्ट, बार चार्ट असे बेसिक चार्ट बघायला भेटतील. त्यात आपण यूज करणार आहोत कॅन्डल्स चार्ट. तुम्ही लाईन वापरा, बार वापरा किंवा कॅन्डल स्टिक वापरा, कोणताही चार्ट वापराल तर डेटा सेम भेटणार असतो. तर आपण इन डिटेल बघणार आहोत कॅन्डल स्टिक चार्टला. तर कॅन्डल स्टिक चार्ट मध्ये काय राहणार बघा. तर कॅन्डल स्टिक चार्ट जेव्हा तुम्ही लावाल, कसं लावायचं ते पण मी टर्मिनलवर दाखवेल. पण जेव्हा तुम्ही चार्ट लावल्यानंतर दोन प्रकारच्या कॅन्डल इथं तयार होताना, फॉर्म होताना दिसतील. सगळ्यात पहिली कॅन्डल जी कलर ग्रीन राहील, जिला बुलिश कॅन्डल म्हणतात. तर बुलिश कॅन्डल मध्ये काय होतं की स एक्झाम्पल सकाळी 9:15 मार्केट ओपन होत आहे. तर ज्या रेटला मार्केट ओपन होते त्या प्राइसला आपण त्या दिवसाची ओपनिंग प्राइस म्हणतोय. सगळ्यात दिवसभराच्या लोएस्ट व्हॅल्यूला लो म्हणतोय, हायेस्ट व्हॅल्यूला हाय म्हणतोय. आणि ज्या प्राइसला मार्केट क्लोज होईल संध्याकाळी 3:30 वाजता, जिथं मार्केट क्लोज होत आहे त्याला आपण त्या दिवसाची क्लोजिंग म्हणतोय. अशा प्रकारे कॅन्डल स्टार्ट होते तेव्हाची प्राइस म्हणजे ओपनिंग प्राइस, कॅन्डल क्लोज होते तेव्हाची प्राइस म्हणजे क्लोजिंग प्राइस, आणि त्या दरम्यान मार्केट लोएस्ट प्राइसला कुठं जात आहे आणि हायेस्ट प्राइसला कुठं जात आहे त्याला आपण त्या दरम्यानचा हाय आणि लो म्हणतोय. बरोबर आहे. तर असं जसं आता मी डेलीचा विचार केला म्हणून स्टार्टिंग पासून एंड पर्यंत बोलतोय. तर या कॅन्डल आपण 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, 30 मिनिटं, 1 आवर अशा वेगवेगळ्या टायमाच्या बनवता येतात. पुढे आपण ते पण बघणार आहोत. पण सध्यासाठी एक लक्षात घ्यायचं आहे की ओपन, हाय, लो, क्लोज या 4 व्हॅल्यूचा वापर करूनच मार्केटचे ट्रेंड अनालिसिस, टेक्निकल अनालिसिस मध्ये या 4 व्हॅल्यूचा खूप जास्त इम्पॉर्टन्स असतो. ओपन, हाय, लो, क्लोज या 4 गोष्टी आहेत. आता या जेव्हा तुम्ही 4 व्हॅल्यू तुम्हाला भेटतील, याला तुम्ही जेव्हा चार्ट एक डायग्राम बनवणार तर तुम्हाला 3 पार्ट दिसत असेल बघा. एक रेक्टँगल बॉक्स दिसतोय. ओपन आणि क्लोजचा जो डिफरन्स आहे, ओपन आणि क्लोज पासून जेवढा डिफरन्स जास्त राहील तेवढा तो रेक्टँगल बॉक्स मोठा दिसेल तुम्हाला. त्याला आपण त्या कॅन्डलची बॉडी म्हणतोय. तसंच असं राहील की ओपन आणि क्लोज, पण कॅन्डल बनते रेड. का ती रेड बनते? तर ओपनिंग प्राइस पेक्षा क्लोजिंग प्राइस जर खाली राहिली तर कॅन्डलचा कलर रेड होऊन जातो. तिलाच बेरिश कॅन्डल आपण म्हणतोय. तर सिंपल ग्रीन आणि रेड कॅन्डल मध्ये बाकी सर्व गोष्टी सेम राहतील. फक्त ओपनिंग व्हॅल्यू आणि क्लोजिंग व्हॅल्यू मध्ये बदल राहील. ओपनिंग पेक्षा जर क्लोजिंग वरती असेल, जास्त असेल तर बुलिश कॅन्डल बनेल, ग्रीन कॅन्डल बनेल. ओपनिंग पेक्षा मार्केटची क्लोजिंग जर खाली असेल, डाऊन साईडला असेल तर बेरिश कॅन्डल बनेल. त्याला ही प्रोसेस आहे. तर लोएस्ट कॅन्डलला आपण लो म्हणतोय, हायेस्ट कॅन्डलला आपण हाय म्हणतोय. या पद्धती पूर्ण प्रोसेस होते. तर याच्यात पण बघा ओपन आणि क्लोजचा जो डिफरन्स असेल त्याला आपण काय म्हणतोय, तर त्या कॅन्डलची बॉडी म्हणतोय. वरती जी शॅडो तयार होईल त्याला अप्पर शॅडो, खाली जी शॅडो तयार होईल त्याला लोअर शॅडो म्हटलं जातं. या पद्धतीने ही पूर्ण प्रोसेस तुमच्या समोर येईल. कोणतीही कॅन्डल, जसं सपोज दॅट मी चार्ट दाखवताना तुम्हाला एक चार्टवर घेऊन जातो आणि वेगवेगळ्या प्रोसेसला तुम्हाला एक कॅन्डल दाखवतो. सपोज आता आपल्याला बघायचं काय बघा, जेव्हा मी एखादी कॅन्डल इथं क्लिक करतोय, कॅन्डलवर कर्सर ठेवतोय, तर तुम्ही फक्त रीड करायचंय ओपन, हाय, लो, क्लोज व्हॅल्यू काय, तर कुठं दिसतील तुम्हाला ते पण मी मार्क करतो. तर जस्ट पहिले मी तुम्हाला चार्ट रीड करता यायला पाहिजे, मला थोडस झूम करतो. ओके. तर बघा कॅन्डल रेड किंवा ग्रीन का बनते त्याचा फरक लक्षात घ्या. इथं ओपन व्हॅल्यू आलेली, ओ म्हणजे ओपन आहे, एच म्हणजे हाय आहे, एल म्हणजे लो आहे आणि सी म्हणजे क्लोज आहे. कोणताही चार्ट तुम्ही कुठेही बघाल, एखाद्या ब्रोकरच्या प्लॅटफॉर्मला बघाल तिथं पण असं राहील. थोडंफार 19-20 चेंजेस राहतील, पण बाकी प्रोसेस सेम राहील. अदरवाईज डिरेक्टली तुमचं डीमॅट अकाउंट नसेल तर सरळ ट्रेडिंग व्ह्यूच्या चार्टवर जा, नॉर्मल तुमचं ईमेल आयडी पासवर्ड टाका, नॉर्मल अकाउंट क्रिएट करा, 1 रुपया लागत नाही, कोणते डॉक्युमेंट टाकायचं नाहीये आणि त्याच्यावर सर्व चार्ट तुम्हाला फ्रीमध्ये बघायला भेटतात. ओके, विथ काही लिमिटेशन असतील पण 90% कायम आपलं पूर्ण त्याच्यात होऊन जाईल. तर डिरेक्टली ट्रेडिंग व्ह्यूच्या चार्टवर पण तुम्ही ती पूर्ण प्रोसेस करू शकता चार्ट ट्रेडिंग करण्याची. ठीक आहे. तर ओ, एच, एल आणि सी या 4 व्हॅल्यू तुम्हाला आहे. ओ म्हणजे ओपन, एच म्हणजे हाय, एल म्हणजे लो, सी म्हणजे क्लोज. पण या व्हॅल्यू कोणत्या कॅन्डलच्या दिसत आहेत हे कसं कळेल?
तर आपल्या ही जी व्हर्टिकल लाईन ही जी मी एरो ज्याच्यावर ठेवतो बघा, जी व्हर्टिकल लाईन मी ज्या कॅन्डलवर कॉन्स्टंट ठेवतो, जिच्यावर मी होल्ड करेल त्याच्या व्हॅल्यू त्या असतील. सपोज जर मला पुढे जायचंय, मी पुढे सिलेक्ट करतो बघा, लगेच ती ओपन हाय लोकला व्हॅल्यू चेंज होतील बघा. चेक करत चला, मी जसं माझी कॅन्डल मूव्ह करतोय तर तिथल्या ओपन व्हॅल्यू, हाय व्हॅल्यू, लो व्हॅल्यू या व्हॅल्यू बदलत आहेत. म्हणजे काय की ज्या कॅन्डलवर मी माझ्या कर्सर नेतोय त्या कॅन्डलच्या व्हॅल्यू तिथं दिसतात. आता तुमच्या मनात पुढचा प्रश्न येईल की मग ज्या कॅन्डलवर तुम्ही कर्सर ठेवता ती कॅन्डल कधी बनलेली आहे, कोणत्या दिवसाची आहे, हे कसं कळेल? तर जेव्हा तुम्ही त्या कॅन्डलवर कर्सर ठेवतायत तर त्याला ब्लॅक साईडला खाली बघा, एक डाऊन साईडला एक ब्लॅक रेक्टँगल बॉक्स दिसत असेल तुम्हाला, तिथं तुम्हाला फ्रायडे, डेट आणि टाइम लिहून येतो बघा. म्हणजे डेट, डे कोणता आहे ते लिहून येईल, त्याच्यानंतर डेट लिहून येईल बघा. फ्रायडे FIR लिहिलेलं आहे 10 ऑक्टोबर 12:15, म्हणजे ही कॅन्डल स्टार्ट झाली 12:15ला. ओके, कोणत्या दिवशी? 10 ऑक्टोबरला, त्या दिवशी फ्रायडे होत असं. ओके, तर अशा प्रकारे ही कॅन्डल कधी स्टार्ट होते तो टायमिंग, स्टार्टिंग कॅन्डलच्या टायमिंग तिथे लिहून येईल. स्टार्टिंग टाइम याचा अर्थ मार्केटची ओपनिंग प्राइस 12:30 या कॅन्डलवर जर मी कर्सर ठेवतोय आणि 12:30 दिसतात, याचा अर्थ ती कॅन्डल 12:30 बनायला स्टार्ट झाली. त्या टाइमला मार्केटची प्राइस काय होती, तर त्या कॅन्डलवर मी कर्सर ठेवणार तेव्हा जी ओपन व्हॅल्यू तुम्हाला दिसते बघा, ओ ची व्हॅल्यू जी आहे ती तुम्हाला त्या कॅन्डलची ओपनिंग व्हॅल्यू झाली. ओके, आता ही कॅन्डल बनायला टाइम किती लागतो याला म्हणतात टाइम फ्रेम, जो आपला नेक्स्ट टॉपिक राहील. की म्हणजे एक कॅन्डल तुम्ही पूर्ण एका दिवसाची बनवू शकताय, पूर्ण आठवड्याची बनवू शकताय, दर 5-5 मिनिटाची बनवता ते 1-1 मिनिटाची कोणती बनवता येईल. तर वेगवेगळ्या टाइम फ्रेम मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. जसं की इथं बघा, 1 मिनिट, 2 मिनिटं, 3 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, वेगवेगळं. आपण कोणतं सिलेक्ट केलं सध्या? 15 मिनिटं. ठीक आहे, तसं तुम्ही अजून पुढे जाल तर 1 तासाची एक कॅन्डल बनेल, 2 तास, 4 तास पण राहील. 1 डे ची पण एक कॅन्डल राहील, जसं आपण डेली कॅन्डल म्हणतोय तसं 1 वीक आणि 1 मंथ, मंथली पण एक कॅन्डल बनते. म्हणजे पूर्ण महिन्याची एकच कॅन्डल बनेल. पण महिन्याच्या पहिल्या स्टार्टिंग डेला मार्केट कुठं ओपन झालं आणि महिन्याच्या लास्ट वर्किंग डेला मार्केट कुठं क्लोज झालं, त्याचे ओपन आणि क्लोज त्याच्यात ठरवतात. आणि लोएस्ट व्हॅल्यू त्या महिन्याचा लो किती असेल आणि त्या महिन्याचा हाय किती असेल, तर मंथली कॅन्डल पण बनते. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या टाइम फ्रेम म्हणजे काय, तर एका शब्दात जर आपण बघतो टाइम फ्रेम म्हणजे एक कॅन्डलला बनायला टाइम किती लागतोय, किती ही कॅन्डल स्टार्ट करून कंप्लीट होईपर्यंत, क्लोजिंग कंप्लीट होईपर्यंत टाइम किती लागला त्याला म्हणतात टाइम फ्रेम. तर ह्याला आपल्या मर्जीनुसार आपल्याला त्याला बदलता येतो. कधी कोणता वापरायचा, आपल्याला अनालिसिस कशी करायची त्याच्यानुसार आपल्याला टाइम फ्रेम ऍडजस्ट करायचे असतात, बदलायचे असतात. सध्या मी लावलेली आहे 15 मिनिटाची, 15 मिनिटची टाइम फ्रेम. याच्यावर मी क्लिक करेल तर 15 मिनिटाची टाइम फ्रेम दिसेल. तसं आपण 5 मिनिटं पण लावू शकतोय. आता इथं जेवढं बघायचं, जसं मी इथं 5 मिनिटाला सिलेक्ट केलं तर जेवढ्या पण कॅन्डल इथं तुम्हाला दिसतील, प्रत्येक कॅन्डल बघा 9:15ला स्टार्ट झालेली आहे, 9:20ला कंप्लीट होईल, म्हणून पुढची 9:20ला स्टार्ट होईल. 9:20 तर 9:25, 9:25, 9:30, 9:35, 9:40. तर प्रत्येक कॅन्डल 5-5 मिनिटाची. मी जर इथं 15 मिनिटं सिलेक्ट करून घेतलं तर प्रत्येक कॅन्डल बघा 9:15 पासून 15 मिनिटं लागेल, म्हणजे 9:30ला ही कॅन्डल कंप्लीट होईल, म्हणून पुढची कॅन्डल 9:30ला स्टार्ट होईल, मग ती 9:15, मग 10. अशा प्रकारे प्रत्येक कॅन्डल 15-15 मिनिटाच्या आहे तिथं. ठीक आहे, तसंच मी जर 1 आवरची घेतली तर जसं मी 1 आवर सिलेक्ट करतोय याचा अर्थ इथं प्रत्येक कॅन्डल 1-1 तासाची आहे. बघा, इथे एक कॅन्डल बनली, इथं दुसरी कॅन्डल बनली, इथं तिसरी कॅन्डल बनली. 9:15 पासून 10:15 पर्यंत एक कॅन्डल, 10:15 पासून 11:15 पर्यंत दुसरी कॅन्डल. अशा वेगवेगळ्या कॅन्डल इथं तयार होत राहतात. तर आपण कोणती टाइम फ्रेम वापरणार, काय वापरणार, ते मी पुढे पूर्ण स्पेसिफाय तुम्हाला नंतर करेल. पण आतासाठी आपल्याला जे फोकस करायचं काय, की तुम्हाला एवढं कळायला पाहिजे की हा जो काही चार्ट आहे तो कशाचा आहे. जसं इथं बघा, निफ्टी 50 इंडेक्स मी लिहून आलेला आहे, म्हणजे हा चार्ट निफ्टी 50चा आहे. कोणताही चार्ट लावाल त्या कंपनीचा ज्याचा पण असेल त्याचं नाव इथं लिहून येतं. त्याच्यानंतर आपण चार्ट टाईप कोणता लावला, जसं मी आता कॅन्डल स्टिक सांगतोय तर तो कुठं बदलता येतो, तर याच्या बघा टाइम फ्रेमच्या पुढच्या बाजूला तुम्ही जर बघाल इथं तुम्हाला बघा कॅन्डल सिलेक्ट करेल, कॅन्डल राहील, बार राहील, लाईन चार्ट राहतील, असे वेगवेगळे चार्ट असतात. बार चार्ट, कॅन्डल चार्ट किंवा लाईन चार्ट तुम्ही कोणताही लावून घ्या, ओपन, हाय, लो, क्लोज व्हॅल्यू सेम राहतात, डेटा सेम असतो. बाकीचे जे चार्ट आहेत ते थोडे ऍडव्हान्स चार्ट असतात, आपण त्यातला पण एक चार्ट शिकणार आहोत. या कॅन्डल्सच्याच व्हॅल्यू वापरून नवीन मॉडिफाईड चार्ट क्रिएट केला जातो,
जेणेकरून मार्केटचे ट्रेंड ओळखताना आपलं कन्फ्युजन कमी राहायला पाहिजे. त्यासाठी ती प्रोसेस करता येते. ते कसं करायचं, काय करायचं ते पुढे आपण बघणार आहोत. तर प्रोसेस मी स्टार्ट करतोय. अगदी बेसिक प्रोसेस. आतापर्यंत मी काय केलं, तर कोणती कॅन्डल स्टार्ट किती वाजता होते, कंप्लीट किती वाजता होईल, तर त्या कॅन्डलची ओपन व्हॅल्यू काय, हाय व्हॅल्यू काय, लो व्हॅल्यू काय आणि क्लोज व्हॅल्यू काय. म्हणजे काय की मार्केट काय करतंय हे कळेल तर काय करणार आहे हे आपल्याला ओळखता येईल. ऍटलिस्ट आता मार्केटने काय लो केला, काय हाय केला, किती वाजता मार्केट कुठं होतं, मार्केट कुठं खाली वरती करत होतं, हे ऍटलिस्ट चार्टवर आपल्याला जाऊन जर गरज पडली तर बघता यायला पाहिजे. आणि त्यासाठी या ओपन, हाय, लो, क्लोज या 4 व्हॅल्यू आपल्याला बघायच्या आहेत. कॅन्डल बनवता यायला पाहिजे. कॅन्डल 5 मिनिटं 15 मिनिटं आपल्याला काय करायचं नाही, फक्त सिलेक्शनची प्रोसेस करायची असेल. जसं इथे मी 5 घेतली आहे, 15 घेता येईल, 30 मिनिटं घेता येईल, 1 आवर घेता येईल किंवा 1 डे घेता येईल. ते आपण बघूया पुढे, मी तुम्हाला पूर्ण स्पेसिफाय करेल. आता सध्या मी कॅन्डलवर क्लिक केलं, चार्ट टाईपवर कॅन्डल स्टिक सिलेक्ट केलेलं आहे. ही प्रोसेस आहे. तर याच्यात आतापर्यंत जे मी बेसिक तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे, याच्यात जर कोणाला काही डाऊट असेल तर पहिले क्वेश्चन विचारून घ्यायचे, मग मी पुढची प्रोसेस सुरू करतो. यस, काही डाऊट असेल तर विचारून घ्या आणि क्लिअर असेल तर मला फक्त चॅट बॉक्स मध्ये क्लिअर लिहून पाठवायचं आहे. खूप जास्त अवघड नाही, अगदी इनिशियल लेवलला आपण स्टार्ट केलेलं आहे. ठीक आहे. आय होप ही प्रोसेस सर्वांना क्लिअर असेल. नो डाऊट. ओके, चलो ठीक आहे. तर स्टार्ट करूया पुढे. आतापर्यंत आपण काय केलंय की कोणत्याही कॅन्डलवर कर्सर ठेवून त्या कॅन्डलची ओपन व्हॅल्यू, हाय व्हॅल्यू, लो व्हॅल्यू, क्लोज व्हॅल्यू कसं रीड करायचं ती प्रोसेस सांगितली. तुम्हाला कर्सर कसा ठेवायचा, फक्त त्याच्यावर क्लिक करा. जर तुम्ही मोबाईल वापरत असाल तर काय होईल की तुम्ही कराल तर तुम्हाला या ओपन, हाय, लो, क्लोज व्हॅल्यू दिसणार नाही. तर काय करायचं, ज्याच्यावर त्या कॅन्डलवर तुम्ही कर्सर ठेवाल ना, तर काही सेकंदासाठी त्याला होल्ड करायचं, थोडं लॉंग प्रेस करायचं. तुम्ही लॉंग प्रेस कराल तर आपोआप OHLC तुम्हाला दिसायला लागून जातात त्या पर्टिक्युलर कॅन्डलचं. ठीक आहे. तर मोबाईलवर कसं असं आपल्या लॅपटॉप सारखं तुम्हाला पॉइंटर मूव्ह करता येत नाही, माऊस नसतोय. तर तुमचा टच स्क्रीन असेल त्याच्यावर टच करायचं आणि थोडंसं लॉंग होल्ड करा, तर त्याच्या बाजूला लगेच OHLC दिसायला सुरू होऊन जातील, दिसतात. अशी प्रोसेस आहे. तर मोठा मोठी प्रोसेस सेम राहील, खूप जास्त फरक पडत नाहीये. पण तरी सुद्धा जर इन केस काही प्रॉब्लेम आला तर आपल्या टीमशी कनेक्ट करून तुमच्या मोबाईल ऍप्लिकेशनवर हा डेटा कसा रीड करायचा, चार्ट कसा लावायचा, हे तुम्हाला जर कोणाला प्रॉब्लेम येत असेल तर 1 to 1 तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर पण ते एक्सप्लेन करून देतील, दाखवून देतील कसं करायचं. ठीक आहे. ओके. आता आपल्याला हे सगळं का करायचं, तर आपल्याला ऑप्शनची जी स्ट्रॅटेजी आपल्याला शिकायची आहे त्यानुसार मार्केटमध्ये ट्रेंड ओळखता यायला पाहिजे. जसं की बिअर पुट स्प्रेड किंवा बिअर कॉल स्प्रेड जेव्हा घेतोय, तर त्या बुल पुट किंवा बिअर कॉल स्प्रेड मध्ये करताना मार्केटचा ट्रेंड ओळखणं इम्पॉर्टंट आहे. तर ट्रेंड अनालिसिस पहिले मी आज सांगणार आहे, तर ती प्रोसेस आपण करतोय. तर त्यासाठी बेसिक चार्ट टाईप आपण बघितलाय. आता आपल्याला पुढे जायचंय. त्याच्यासोबत सोबत मी टाइम फ्रेम पण सांगितलं तुम्हाला की एक कॅन्डल बनायला किती वेळ लागतोय. डेली 15 मिनिटं, 5 मिनिटं, 1 मिनिट वेगवेगळं बघता येतील. आपण इंट्राडे साठी कोणती टाइम फ्रेम वापरणार, स्विंग साठी कोणती वापरणार, त्या गोष्टी मी पुढे स्पेसिफाय करेल तुम्हाला. ठीक आहे. आता आपण जे ओपन, आयलो, क्लोज नॉर्मल कॅन्डलस्टिक चार्ट बघितला, या चार्टचा वापर करून त्या ज्या 4 व्हॅल्यू भेटतात याच्यात जर तुम्ही ऑब्झर्व कराल तर काय होतं बघा, की मार्केट काय करतं, जसाच्या तसा डेटा तुम्हाला रॉ डेटा इथं प्रेझेंट करतो. म्हणजे काय की जर कॅन्डल ग्रीन बनली तर तो ग्रीन दाखवेल, रेड बनली तर रेड दाखवेल, जसं तसं दाखवेल. पण आपल्याला प्रयत्न काय की मार्केटचा ट्रेंड अप असेल, मार्केटला वरती जायचं, हे मध्ये जे खाली पडताना दिसतंय ना, त्याच्यात आपण कन्फ्युज नको व्हायला की हा पुलबॅक आहे का ट्रेंड रिव्हर्स झालेला आहे. हे प्रॉपरली मार्केटवर चार्ट बनताना कळायला पाहिजे. त्यासाठीची प्रोसेस आपल्याला अंडरस्टँड करायची आहे आणि म्हणून आपल्याला यूज करायचा आहे हिकानशी कॅन्डल चार्ट. आता हिकानशी कॅन्डल चार्ट काय असतो, कशी असते, ती प्रोसेस बघायची आहे. हिकानशी कॅन्डल मध्ये पण 2 प्रकारचे कॅन्डल तयार होतात या चार्ट टाईप मध्ये पण. जर तुम्ही बघाल तर याला बघा, तर तुम्ही बघाल तिथं रेड किंवा ग्रीन असं काय क्लासिफिकेशन याचं आपण करत नाहीये. कसं करायचं बघा. ही पहिली कॅन्डल हिकानशी चार्ट मध्ये फर्स्ट कॅन्डल बघा, जिला वरच्या बाजूला पण शॅडो आहे आणि खालच्या बाजूला पण शॅडो आहे. वरती पण शॅडो, खाली पण शॅडो, बोथ साइड जर शॅडो असेल
तर त्या कॅन्डलला तुम्हाला डोजी कॅन्डल म्हणायचं. जर फक्त वन साइड डाऊन साइडला शॅडो आहे आणि वरच्या बाजूला बिलकुल प्लेन असेल तर त्या कॅन्डलला तुम्हाला प्लेन म्हणायचं. एक बाजू प्लेन असेल आणि एक बाजूला शॅडो. शॅडो म्हणजे किंवा आपण जी आता बोललो आपण टेल बोललो बरोबर आहे. तर वरची पण टेल आहे खाली पण टेल आहे वरच्या बाजूला पण लाईन आहे खाली पण लाईन आहे तिला डोजी म्हणणार. एकाच बाजूला लाईन दिसते एका बाजूला बिलकुल फ्लॅट आहे प्लेन आहे तर त्या कॅन्डलला प्लेन कॅन्डल म्हणायचे. तसं ही तिसरी कॅन्डल बघा वरती पण शॅडो आहे खाली पण शॅडो आहे तर तिला तुम्हाला प्लेन म्हणायचंय. वरती शॅडो खाली शॅडो सॉरी याला डोजी म्हणायचंय. वरती शॅडो खाली शॅडो तुम्हाला डोजी म्हणायची. ही ग्रीन वाली बघा फक्त एका बाजूला प्लेन आहे आणि एकाच बाजूला लाईन दिसते आणि म्हणून त्या कॅन्डलला आपल्याला प्लेन कॅन्डल म्हणायचं. तर लास्ट वाली ग्रीन वाली बघा वरती पण लाईन दिसते खालच्या पण बाजूला लाईन दिसते म्हणजे ही डोजी झालेली आहे. तर नुसतं बघून कोणत्या कॅन्डलला डोजी म्हणायचंय आणि कोणत्या कॅन्डलला प्लेन म्हणायचंय हे आपल्याला सांगता यायला पाहिजे. मी जस्ट चार्टवर जाईल मी चार्ट टाईप पहिले बदलतो आणि मग तुम्हाला विचारतो कॅन्डल प्लेन आहे का डोजी आहे तुम्ही मला सांगायचं. मी जस्ट सध्या 15 मिनिटाची टाइम फ्रेम सिलेक्ट करतो कोणती पण करता येईल. मी बघा आता काय करतो चार्ट टाईप बदलला बघा. हा जो आपला कॅन्डलस्टिक चार्ट होता नॉर्मल इथं मी आलो आणि याच्यावर थोडस ड्रॉप डाऊन करायचं थोडं खाली या आणि तुम्हाला बघा या हिकानशी चार्ट या चार्ट टाईप जापनीज चार्ट टाईप हा कॅन्डलस्टिकचा वापर करून मॉडिफाईड व्हॅल्यू आपण वापरतो. थोडं ओपन हॅलो क्लोज मॉडिफाईड करून तो नवीन चार्ट रिफाईन चार्ट प्लॉट करतो. हिकानशी चार्ट मी क्लिक करतो. जसं मी हिकानशी चार्टवर क्लिक केलं व्हॅल्यू तुमच्या समोर आहे. आता इथून पुढची प्रोसेस सगळ्यात महत्वाची. जसं मी बोललो की कोणत्याही कॅन्डलवर मी कर्सर ठेवेल तर तुम्हाला फक्त एवढंच सांगायचंय की कॅन्डल प्लेन आहे का डोजी आहे. से एक्झाम्पल आता या कॅन्डलवर मी माझा कर्सर ठेवतोय वरच्या बाजूला पण शॅडो दिसते खालच्या बाजूला पण शॅडो दिसते तर हिला तुम्ही काय सांगाल प्लेन का डोजी. चार्ट बॉक्स में रिप्लाय करा फटाफट प्रत्येकाने चार्ट बॉक्स में रिप्लाय करायचं. यस प्रत्येकाने चार्ट बॉक्स में रिप्लाय करायचा आहे. डोजी आहे सिंपल आहे प्रत्येकाला ओळखता येईल. दुसरं की नेक्स्ट कॅन्डल ही ओके तुम्हाला ते वरती खाली दोन्ही बाजू लाईन दिसते मी नॉर्मल करून झालं. येस या कॅन्डल सेकंड कॅन्डल 9:30ची जी कॅन्डल आहे बघून कळत आहे की ती प्लेन आहे. वरच्या बाजूला बघा एका बाजूला इथं शॅडो दिसते पण एका बाजूला बिलकुल प्लेन आहे फ्लॅट आहे आणि म्हणून ही कॅन्डल प्लेन कॅन्डल. ठीक आहे पुढे या कॅन्डलला काय म्हणाल प्लेन की डोजी. फटाफट प्रत्येकाने रिप्लाय करायचे. डोजी वाटत असेल डी लिहून पाठवा प्लेन वाटत असेल पी लिहून पाठवा लागला शॉर्टकट. डी म्हणजे डोजी परफेक्ट. ही वाली कॅन्डलचा कलर रेड ग्रीन मॅटर करत नाहीये फक्त काय स्ट्रक्चर तयार होतं ते बघायचं. डोजी आहे ही कोणती आहे प्लेन 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 या सर्व कॅन्डल प्लेन आहेत बरोबर आहे. ही पण प्लेन आहे ही काय अगेन डोजी. तसं रेड मध्ये जाऊया ग्रीन मध्ये बघा ही बघा 1 2 3 4 5 या सर्व कॅन्डल काय आहेत प्लेन कॅन्डल. ओके तर या कॅन्डल प्लेन काय किंवा डोजी काय मी त्याचं पण रिझन सांगेल पण तुम्हाला ऍटलिस्ट नुसतं चार्ट बघून कोणत्या कॅन्डलला प्लेन सांगायचंय आणि कोणत्या कॅन्डलला डोजी कॅन्डल सांगायचंय सांगता येईल का चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं. करू शकतायत जमतंय डिफिकल्ट वाटतंय इझी वाटतंय. नवीन लोकांनी जे पहिल्या वेळेस काही ट्रेन अनालिसिस स्टॉक मार्केट बद्दल माहिती करत असाल तर हे चार्ट वगैरे ओळखणं खूप अवघड नाही. इझी वाटत असेल तर इझी लिहा आणि कोणाला याच्यात अजून कन्फ्युजन वाटत असेल तर ते पण सांगा. मी अजून अजून जेवढं शक्य असेल तेवढं इझी करायचा प्रयत्न करेल. क्लिअर आहे परफेक्ट प्रत्येकाला समजतंय ओके चलो ठीक आहे तर स्टार्ट करूया परत पुढे जाऊया. आता ही एखादी कॅन्डल प्लेन का बनते किंवा डोजी का बनते त्याचं रिझन लक्षात घ्या.
आता ज्या कॅन्डलवर, आता ही ग्रीन कॅन्डल बघा, या कॅन्डलवर मी कर्सर ठेवतोय, या कॅन्डलची ओपन व्हॅल्यू, हाय व्हॅल्यू, लो व्हॅल्यू आणि क्लोज व्हॅल्यू तुम्ही ऑब्झर्वेशन करायचे. याच्यातलं लागल्यास क्लोज सोडून द्या, ओपन, हाय आणि लो या तीन गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहेत. आणि तुमचं ऑब्झर्वेशन काय ते चार्ट बॉक्स मध्ये लिहून पाठवायचं. या कॅन्डलवर मी कर्सर ठेवतोय, तुमचं ऑब्झर्वेशन काय ते लिहून पाठवायचं. काय दिसतंय तुम्हाला? OHL तीन व्हॅल्यू चेक करा. तीन पैकी काय तुमचं ऑब्झर्वेशन काय वाटतंय तुम्हाला, तुम्हाला काय वाटतंय ते सांगायचं मला फटाफट. ओपन अँड लो सेम दिसतोय, बरोबर आहे का? ओ व्हॅल्यू बघा, ओपन व्हॅल्यू चेक करा आणि लो व्हॅल्यू चेक करा. एक्झॅक्टली सेम आहे. सेम म्हणजे नियर अबाउट सेम नाही, लक्षात घ्या पॉइंट नंतरची व्हॅल्यू पण सेम आहे. म्हणजे 25,049.20, तर 20 लो बघा, 25,049 नाही आहे, 25,049.20 आहे. एक्झॅक्टली सेम आहे. तर ओपन आणि लो या दोन गोष्टी एक्झॅक्टली सेम राहिल्या तर ग्रीन प्लेन कॅन्डल बनते. ओके, ओपन, हाय, लो या तीन व्हॅल्यू आहेत. तीन पैकी दोन व्हॅल्यू जर एकच राहिल्या, OHL या तीन पैकी दोन व्हॅल्यू जर सेम राहिल्या तर कॅन्डल प्लेन बनते. बघा रेड कॅन्डल बघून घ्या, ही रेड वर मी कर्सर ठेवतोय, तुम्ही चेक करा कोणत्या दोन व्हॅल्यू सेम दिसतात तुम्हाला. आता जर मी रेड कॅन्डलवर कर्सर ठेवतोय तर ऑब्विसली ओपन आणि हाय, म्हणजे वरच्या बाजूला मार्केट बिलकुल फ्लॅट राहिलं, तिथून वन वे मार्केट खाली पडलेलं आहे, याला म्हणतोय ओपन आणि हाय सेम आहे, म्हणून ही कॅन्डल प्लेन कॅन्डल आहे. नाही, हे जे प्लेन कॅन्डल आहेत OHL या 99% नॉर्मल कॅन्डल्सची चार्टवर दिसत नाही. एखादी रेअर कॅन्डल बनवू शकते, पण फार कमी वेळेस दिसते. ठिकाणशी चार्टवर त्याची फ्रिक्वेन्सी जास्त असते. जेव्हा आपण प्लेन कॅन्डल बनायला लागले ना, प्लेन कॅन्डल, तर तुम्ही काय समजून घ्यायचंय, जर बॅक टू बॅक प्लेन कॅन्डल बनत असतात, याचा अर्थ त्या डायरेक्शनला मार्केट ट्रेंडी मुवमेंट करतोय. ठिकाणशी चार्ट मध्ये एक मोठी अंडरस्टँडिंग काय करायची, की जोपर्यंत प्लेन कॅन्डल रेड असू दे की ग्रीन असू दे, जोपर्यंत प्लेन कॅन्डल बॅक टू बॅक येत असतील तोपर्यंत तो ट्रेंड कंटिन्यू आहे. म्हणजे जसा हा प्लेन बनवायला लागला तर कंटिन्युअस प्लेन बनत बनत जाईल. एक टाइम येईल की प्लेन कॅन्डल बनायचं स्टॉप होईल आणि डोजी कॅन्डल बनायला लागतील. भरपूर लोक विचारतात बघा की सर मी ट्रेड करतोय पण मला प्रॉफिट होल्ड करता येत नाही, होल्ड करतो पण वाटतं निघून जाऊ का वगैरे वगैरे, आणि कधी कधी असतं की जास्त होल्ड करून जातो आणि प्रॉफिट बुक होत नाही, परत मार्केट वरती येतं. तर जर तुम्ही नॉर्मली, म्हणजे आपण अजून याच्यात अजून ऍडव्हान्स मध्ये पण सुरुवातीला बघा, जर एखादी प्लेन कॅन्डल बनवली, जोपर्यंत तुम्ही जर शॉर्ट पोझिशन मध्ये आहात आणि कंटिन्युअस मार्केट खाली खाली प्लेन कॅन्डल बनत असेल तर प्रॉफिट बुक करायची घाई करायची नाही. जसं प्लेन कॅन्डलची सिक्वेन्स बंद झाली आणि डोजी कॅन्डल बनायला लागल्या, आता डोजीचे पण लोअर हाय, लोअर लो, लोअर लो बनतो, ठीक आहे, पण जसं ते लोअर लो बनवण्याची सिक्वेन्स बंद करून जर हाय ब्रेक करून टाकला, तुम्ही तुमचं प्रॉफिट बुक करा. हे काय आहे की एंट्री केल्यानंतर प्रॉफिट बुकिंगचं मॅक्झिमम पूर्ण लोला कधीच निघू शकत नाहीये, पण त्यातल्या त्या रॅलीचा 70 to 80% रॅली आपल्याला कशी कव्हर करता येईल या गोष्टी आपल्याला बघता येतील. अजून याच्यात भरपूर गोष्टी मी ऍड करेल, पण मोठी बघा, एखादी रॅली स्टार्ट होते, तुम्ही स्मॉल टाइम फ्रेम घ्या, मोठी टाइम फ्रेम घ्या, जर एकदा इथं प्लेन कॅन्डल बनायला स्टार्ट झाल्या तर जोपर्यंत बॅक टू बॅक प्लेन कॅन्डल बनतायत तोपर्यंत तो ट्रेड कंटिन्यू करायचा आहे. प्लेन कॅन्डल बनायचं स्टॉप होईल, मार्केट एकाएकी रिव्हर्स कधीच होत नाहीये. प्लेन कॅन्डल बनायचं स्टॉप होतं, मग दोन चार कॅन्डल डोजी येतील, मग डोजी आल्यानंतर त्याच्या जर खाली पडतंय तर हा जो हायच्या पेक्षा कमी हाय, हाय पेक्षा कमी हाय, कमी कमी हाय बनवत जातो, नवीन हाय कायम नवी खाली खाली जातोय. एक टाइम येतो की हायच्या वरती मार्केट रिव्हर्स होऊन जाईल. प्लेन कॅन्डल बनत होत्या, ओके, स्ट्रॉंग डाऊन ट्रेंड होता, आता त्याच्यानंतर रेड कॅन्डल बनतायत पण डोजी बनतायत, तर डाऊन ट्रेंड जो तो वीक होत जातोय आणि त्याला रिव्हर्स कॅन्डल बनायला लागून गेल्या. म्हणजे तुम्ही तुमचा प्रॉफिट बुक करायला काही हरकत नाहीये. जर मोठा प्रॉफिट मध्ये असेल तर तुम्हाला या डोजी कॅन्डल बनायला लागल्या तर डोजी कॅन्डलला पण प्रॉफिट बुक करता येतो. म्हणजे काय की कधीपर्यंत थांबायचं आणि कधी प्रॉफिट बुकिंग सुरू करायची मार्केटमध्ये
टॉप लॉस ट्रेलिंग कधी सुरू करायचे, हे या कॅन्डल चार्टवर थोडस इझिली सामान्य व्यक्तीला पण मार्केटमध्ये करता येतं, ती प्रोसेस आहे. ठीक आहे, तर याचं ऍप्लिकेशन आपण एक प्रकारे असं पण करू शकतोय. पुट करा, यस पुटला करू शकतायत तुम्ही, या कशालाही करू शकतायत. आता हे मी डाऊन साईडचं बोललो, सपोज तुम्हाला वाटतं की मार्केट वरती जात आहे, इथं असं कंटिन्युअस बघा, जोपर्यंत कंटिन्युअस ग्रीन ग्रीन कॅन्डल येत आहेत, मी जर एखादा कॉल बाय केला, नॉर्मल फ्युचर बाय केले, किंवा एखादी इक्विटी शेअर्स बाय केले आणि मार्केट वरती 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 झाले, तर जोपर्यंत या कॅन्डल बनतायत प्लेन कॅन्डल, तोपर्यंत मी ट्रेड मध्ये होल्ड करेल. जसं प्लेन कॅन्डल बनायचं स्टॉप झालं आणि डोजी कॅन्डल बनायला लागला, टाइम फ्रेम मी सांगेल, त्याची चिंता करू नका. सध्या एक जनरल मी छोट्यातले छोटे टाइम फ्रेम तुम्हाला एक्सप्लेन करतोय. जसं परत डोजी कॅन्डल बनायला लागलं म्हणजे काय होतंय, की ही जे मोमेंटम होतं मार्केटमध्ये, ते मोमेंटम मार्केटने आता सध्या सरेंडर केलेलं आहे, लूज केलेलं आहे. परत जेव्हा मार्केटमध्ये मोमेंटम येणार असेल, तर परत बॅक टू बॅक प्लेन कॅन्डल बनायला सुरुवात होतील. जोपर्यंत मोमेंटम नाहीये तोपर्यंत साइडवेज मार्केट आहे. म्हणजे साइडवेज मार्केट आहे की मोमेंटम सकट मार्केट चालते, हे ओळखायला थोडं याचं बेनिफिट मी अजून सांगेल याच्यात एक गोष्ट. पण नुसतं एवढं बघितलं प्लेन आहे का डोजी आहे, तरी सुद्धा मार्केटची एक स्ट्रेंथ कोणत्या बाजूला बनतायत, ज्या बाजूला कंटिन्युअस प्लेन प्लेन कॅन्डलचा सिक्वेन्स चालू आहे, त्या बाजूला मार्केट स्ट्रॉंग आहे, असं तुम्ही याचा विचार करू शकताय. हा पॉइंट एक बघू शकता. चालेल, क्लिअर आहे सर्वांना? म्हणजे आपल्याला वाटतं ना की आपण मार्केट बघितलं की अरे मार्केट कुठं स्ट्रॉंग, काय वाटतंय मार्केट, काय वाटतंय मार्केट, नॉर्मल कॅन्डलस्टिक बघताना तुम्हाला ग्रीन रेड बनवत राहतील, कळत नाहीये. पण याच्यात फायदा काय होतोय, की जर इथं बघा या ग्रीन कॅन्डल बनायला लागल्या, बघा ग्रीन कॅन्डल प्लेन प्लेन बनतात, याच्यानंतर बघा 2-4 रेड कॅन्डल आलेले आहेत. तुम्ही ऑब्झर्व करा, 2-3 रेड कॅन्डल आल्या. पण तुम्हाला जर एक लक्षात घ्यायचं असेल की हा ट्रेंड कंटिन्यू परत का झाला, तर इथं कोणतीही कोणतीही प्लेन कॅन्डल रेड बनलेली नाही. बघा रेड कॅन्डल प्लेन बनलेली नाहीये. बघा ही कॅन्डल प्लेन आहे का चेक करा, रेड कॅन्डल प्लेनच बनलेली नाही. सगळ्या डोजी बनल्या आणि रेड कॅन्डल जर प्लेन बनली असती तर मार्केटने रिव्हर्स केला असता. हिचा ऑब्झर्व करा, ओपन हाय लो सेम आहे का चेक करा, ही प्लेन आहे का, ज्या कॅन्डलवर मी कर्सर ठेवला ती कॅन्डल प्लेन आहे का, नाही थोडा डिफरन्स आहे बघा, 2, 3, 5, 10, 15, 50 पैशाचा डिफरन्स असेल. म्हणजे काय की जर मार्केटमध्ये ग्रीन कॅन्डल चालू आहे, अप ट्रेंड कंटिन्यू करतोय, काही हरकत नाही, आनंद आहे. त्याच्यानंतर डोजी आला, याच्या अर्थ साइडवेज मार्केट चालू आहे. परत जर इथं सिक्वेन्स मध्ये डाऊन साइडला जर मार्केटमध्ये रेड कॅन्डल बनायला सुरुवात झाली असता, तर ट्रेंड डाऊन साइडला गेला असता, ते होत नाहीये. परत वरच्या बाजूला मला प्लेन कॅन्डल, म्हणजे हा जो ट्रेंड होता मध्ये साइडवेज झालं, परत अप साइडला मार्केटमध्ये ती प्रोसेस सुरू झाली. तर एक ट्रेंड जर मार्केट चालू आहे, तर मध्ये मध्ये डोजी कॅन्डल आला, इट्स अ कन्सोलिडेशन. आणि जसं रेड कॅन्डल जर प्लेन बनायला लागल्या, म्हणजे मार्केटने ट्रेंड रिव्हर्स करण्याचा प्रयत्न सुरू केलेला, ट्रेंड रिव्हर्स होऊ शकतोय. ही प्रोसेस आपल्याला नुसतं चार्ट बघून करता येईल. मी तर याला अजून ऍडव्हान्स लेवलला तुम्हाला घेऊन जाईल, पण नुसतं चार्ट बघून पण तुम्हाला मार्केटला की काय वाटतंय, मार्केट बघा तुम्ही ऑब्झर्व बाई कंटिन्युअस चालत होता, परत वरती जायचं बंद करताना प्लेन कॅन्डल बंद झाल्या, परत डोजी कॅन्डल यायला सुरुवात झाल्या. जसं डोजी 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 दिसल्या, 2-4 प्लेन आहेत, परत बघा कंटिन्युअस रेड ग्रीन, पण प्लेन प्लेन रेड कॅन्डल येत नाहीये. आणि तुम्ही ऑब्झर्व करा, जसं प्लेन कॅन्डल रेड यायला लागली, मार्केट मग खाली जायला लागतं. तर प्लेन कॅन्डल जोपर्यंत रिव्हर्स होत नाहीये, तोपर्यंत पण तुम्ही ट्रेड कंटिन्यू केला, तर तुम्हाला मॅक्झिमम रॅलीला मार्केटला चेस करतात. हे करताना कोणतं वापरायला पाहिजे, जसं मी आता इथं 15 मिनिटं दाखवतो तुम्हाला, तसं तुम्ही 5 मिनिटं बघा, तुम्ही 1 आवर बघा, कोणतंही बघता येईल. जसं एक्झाम्पल 1 आवरच्या चार्ट मध्ये पण बघा, तुम्हाला दिसेल की जसं प्लेन कॅन्डलच्या सिक्वेन्स एकदा स्टार्ट झाली, तर मोठी मोठी रॅली कव्हर करता येते. परत डोजी यायला लागल्या, थोडं थांबून घ्या, परत पुल बॅक, हे सगळे सेटअप मी देणार आहे. हे सेटिंग्स काय आहेत, या ब्ल्यू लाईन काय आहे, रेड लाईन ग्रीन लाईन काय आहेत, हे सगळ्या सेटअपच्या सेटिंग्स वगैरे सर्व मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल, त्याची चिंता करू नका. पण मुद्दा काय की आपल्याला नुसतं सोलो चार्ट बघून पण अनालिसिस जमायला पाहिजे, त्या गोष्टी मी पुढे तुम्हाला सांगेल. तर 1 आवर मध्ये कसं करायचं, 5 मिनिट्स मध्ये कसं करायचं, 15 मिनिटात कसं करायचं, त्या गोष्टी बघता येतील. पण या गोष्टी कधी येतील, जेव्हा तुम्हाला पहिले बेसिक चार्ट रीड करता येईल. तर पहिले आता आजसाठी मी काय केलं तुम्हाला, की तुम्हाला कोणत्या कॅन्डलला प्लेन सांगायचंय आणि कोणत्या कॅन्डलला डोजी सांगायचंय हे ओळखता येईल का, प्रत्येकाने चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं. जसं मी आता तुम्हाला सांगितलं बघा, की कंटिन्युअस ग्रीन 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 कॅन्डल, ओके ठीक आहे. पण जसं प्लेन कॅन्डल स्टॉप झाल्या
आणि रेडला यायला लागला, तुम्ही ऑब्झर्व करा, जसं रेड कॅनल यायला लागल्या मार्केट कंटिन्युअसली खाली गेलं, मध्ये कोणतंच ग्रीन कॅनल तुम्हाला प्लेन दिसणार नाहीये, परत ग्रीन प्लेन यायला लागला परत वरती. हे एकदम नुसतं बघून तुम्हाला कळेल, याच्याने नवीन ट्रेंड घ्यायला मी सांगत नाही, पण ऍटलिस्ट जर मी इथं सपोज शॉर्ट पोझिशन घेतली असेल, मी पुट बाय केला असेल, मार्केट खाली पडलेलं आहे, तर आपण काय करतो, मार्केट खाली पडत जातो ना, तर एखादी मोठी कॅन्डल बनली का आपण प्रॉफिट बुक करून टाकतो. पुढच्या रॅलीला आपल्याला थांबता येत नाही, कारण की आपण घाबरतो, जो प्रॉफिट चालू तो चालला जाईल. तर माझं याचं सांगायचा उद्देश एवढाच आहे की तुम्हाला मॅक्झिमम या रॅलीच्या बॉटम पर्यंत पोझिशन होल्ड करण्यासाठी नुसतं प्लेन कॅन्डल जे बनत असतील तर चिंता नाही आहे. डोजी कॅन्डल बनताय थोडं साईडवेज आहे, पण जोपर्यंत ग्रीन साईडची प्लेन कॅन्डल येत नाही, ऍटलिस्ट एक कॅन्डल येत नाहीये, तोपर्यंत प्रॉफिट बुक करायची घाई का करायची आहे. तुम्ही असं जर केलं ना, तर काय होईल की तुम्ही जे एंट्री घेऊन लवकर जे 90% लोकांचा हा प्रॉब्लेम येत असेल बघा, की सर मी ट्रेड करतो आणि थोडंसं प्रॉफिट आला का प्रॉफिट बुक करतो. जसं वेबिनार मध्ये मी काय बोललो तुम्हाला, की आपण छोटे छोटे प्रॉफिट कट करतो, लॉस मात्र मोठे घेतोय. आपल्याला काय करायचं, एंट्री केल्यानंतर जर मार्केट रॅली करतोय तर मॅक्झिमम प्रॉफिटला ओढायचं आहे. आणि जसं मार्केट अपोजिट साईडला जाईल, आता तुम्ही नॉर्मल कॅन्डल बघाल ना, तर भरपूर ग्रीन कॅन्डल दिसतील तुम्हाला इथं, त्याला महत्वाचं नाहीये. हिकानशी चार्टवर तुम्हाला जोपर्यंत प्लेन 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 बनतं ओके, आणि जसं प्लेन कॅन्डल बनायचं, स्टॉप होल डोजी कॅन्डल येतील, तर पहिलं साईन आहे की प्रॉफिट बुकिंग किंवा बॉटम मार्केटच्या जवळ आलेला आहे. आणि जसं डोजीच्या हाय मार्केट ब्रेक करायला लागला, इथं प्लेन आली बघा, या प्लेन नंतर किंवा या प्लेन नंतर तुम्ही निघू शकता. बघा ऑब्झर्वेशन, कधी कधी काय वाटतं की सर या दोन प्लेन आल्या, मार्केट एवढं वरती गेलं, पण याच्यानंतर परत मार्केट खाली आलेलं आहे. म्हणजे काय, तुम्ही जर ऑब्झर्वेशन कराल की मार्केट कंटिन्युअस खाली येत होतं, या दोन प्लेन कॅन्डल भेटल्या, मार्केट इथपर्यंत गेलं, पण त्याच्यानंतर पुढच्या कॅन्डलने जर बघितलं, याची डोजी बघा या लो पर्यंत आलं, म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला प्लेन कॅन्डल दिसल्यानंतर या कॅन्डल मध्ये मार्केट जेव्हा खाली जात होतं, तर प्रोफेशनल लोकांनी इकडे प्रॉफिट बुक करून घेतलं असेल, म्हणून परत मार्केट वरती गेलेलं आहे. तर तुम्हाला या या पद्धतीने पण हिकानशी चार्टचा वापर माझ्यासाठी काय करायचं, की ट्रेड घेतल्यानंतर प्रॉफिट बुकिंगला घाई न करता मॅक्झिमम रॅलीसाठी आपल्याला जे सायकोलॉजी तयार करायची, ते कशी तयार होणार. नाही तर चार्ट आपण ट्रेड घेताना मार्केट जर उलट जात आहे, तुम्ही मार्केटमध्ये तुम्हाला 50% प्रॉफिट दिसतोय आणि मार्केट 20 पॉईंट खाली पडला आणि कॅन्डल रिव्हर्स बनली तुमच्या अगेन्स्ट, आपल्या मनात येतं ना की अरे प्रॉफिट बुक केलं असतं बरं झालं असतं, खाली तर नाही जाणार, आणि परत एखादी कॅन्डल येते, भीती वाटायला लागते. याला जर तुम्हाला कंट्रोल करायचं, तर तुम्हाला नॉर्मल कॅन्डल चार्ट जो तुम्ही बघतायत याला थोडं बंद करून घ्या. बघा अशा मध्ये मध्ये कॅन्डल बनतील, अशा कॅन्डल मध्ये आपल्याला वाटतं वरती तर नाही जात, याला आपल्याला रिव्हर्सल कधी होणार आहे ते आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला या हिकानशी कॅन्डलचा वापर करता येईल. मी अजून याला फाईन करेल, बाकी गोष्टी करेल, पण सध्या एखादी कॅन्डल प्लेन आहे का डोजी आहे याचा वापर करायचा आहे. एकदा ट्रेड घेतला का मॅक्झिमम रॅली पर्यंत, जोपर्यंत सेम मी जर अप साईडला ट्रेड घेतलाय, जोपर्यंत कंटिन्यू सगळ्या ग्रीन चालू आहे तोपर्यंत मी होल्ड करेल. ग्रीन कॅन्डल प्लेन बनायचं स्टॉप झाल्यानंतर काय होतं, डायरेक्टली डाऊन ट्रेंड येत नाही, त्याच्यानंतर मार्केट डोजी कॅन्डल बनायला सुरुवात करेल. मग डोजी बनल्यानंतर मग प्लेन कॅन्डल खाली बनेल, आणि जर डोजी बनल्या ठीक आहे, आणि प्लेन कॅन्डल बॅक टू बॅक दोन कॅन्डल बनवून गेलेले आहेत, त्याच्यानंतर वरती पण येत असेल तरी प्रॉफिट बुक करा, कारण की मार्केट रिव्हर्स. नुसतं एवढं बघितलं तरी तुम्हाला बऱ्यापैकी ट्रेंड ओळखता येईल, पण याच्यासाठी चार्ट बघावा लागेल. आणि आपल्याला कुठपर्यंत जायचंय की मला चार्ट पण नाही बघायचा आहे, मी एकदा ट्रेड घेईल, डिसिजन घेईल आणि मार्केटमध्ये ट्रेड घेऊन थांबेल, तर त्या प्रोसेस पर्यंत आपल्याला पुढे जाता येईल. पण नुसतं एवढं केलं तरी बऱ्यापैकी मार्केटमध्ये रॅली कव्हर करता येईल. आतापर्यंत जे सांगितलं ते क्लिअर असेल तर क्लिअर सांगा, डाऊट असेल तर डाऊट विचारायचं. तर फक्त मला प्लेन कॅन्डल किंवा डोजी कॅन्डल तुम्हाला ओळखता येते का हे महत्वाचं आहे. ओके. आणि याचा वापर जर सपोज कुठं पण ट्रेड घेतला, तर एकदा ट्रेड घेतल्यानंतर मॅक्झिमम बघा ही मार्केट वरती, सपोज 2 मिनिटांसाठी विचार करा, तुम्ही ट्रेड घेतला इथं लॉंग पोझिशन, एखादा कॉल बाय करून घेतला आहे, मार्केटमध्ये तुम्ही वरती वरती जाताय, आता ही रेड कॅन्डल आली, वरून खाली आलं, म्हणजे या पॉईंट पासून हाय केला 720चा, या कॅन्डलने लो केला सपोज 673चा, म्हणजे जेव्हा बघितलं तर 45 पॉईंट मार्केट डीप करून गेला. पण ही डोजी बनलेली आहे, रेड अजून बनलेली नाही खालच्या बाजूला, तर ही डोजी बनली तर ठीक आहे, साईडवेज चालू आहे, परत 2-3 कॅन्डल बनल्या ओके. पण जेव्हा ही कॅन्डल बनली बघा, ही प्लेन कॅन्डल, तर ती तुम्हाला सांगून देईल की तुम्ही जो ट्रेड घेतला असेल कॅन्डलला प्रॉफिट बुक करून घ्या.
म्हणजे मार्केट रिव्हर्सलचं साईन सगळं चार्ट समोर सांगतं, पण आपण रीड नाही करत ना. रीड करता येणं गरजेचं आहे आणि ही प्रॅक्टिस नाही येईल. तुम्ही जेवढं प्रॅक्टिस कराल ते प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. चार्ट तुमच्या समोर एक कॅन्डल चार्ट लावा, 5 मिनिटं, 15 मिनिटं, 30 मिनिटं, 1 hour कोणताही लावा आणि प्रॅक्टिस करा की तुमचं कम्फर्ट काय, कसं करता येईल. नुसतं एवढं बघितलं तरी तुम्हाला मोठं मोठी बघा. याच्यानुसार मी ट्रेड कुठं घ्यायचं हे सांगत नाही. ट्रेड घ्यायचे लॉजिक अजून वेगळं सांगेल, पण ऍटलिस्ट ट्रेड घेतल्यानंतर त्या ट्रेडमध्ये मॅक्झिमम रॅलीसाठी थांबायला आपलं माइंड कसं क्रिएट करायचं आहे, स्वतःला रेडी कसं करायचंय, ती गोष्ट आपल्याला याच्याने ऍटलिस्ट जमायला पाहिजे. एवढं जमलं तरी आजसाठी माझं काम होतंय. म्हणजे ऍटलिस्ट नंतर काय होतं की सर भीती येते, किती पण मी सांगितलं घाबरू नका, त्याच्याने भीती कमी नाही होणार आहे. तुम्हाला काहीतरी चार्ट बघण्याची प्रोसेस असायला पाहिजे. आणि जेव्हा कॅन्डल तुम्हाला जर इथं आपण सांगतो थांबा, मार्केट जर ग्रीन कॅन्डल बनवतात तर थांबणार नाहीये. तर तुम्ही याला जर बघाल तर काय होईल की यस थांबलोय, प्लेन कॅन्डल बनतात काही हरकत नाही, डोजी थोड्या यायला लागल्या, येस आपण प्रॉफिट बुक करायला हरकत नाहीये. जर तुम्हाला चांगला प्रॉफिट येतोय, डिसेंट प्रॉफिट येतोय, डोजी कॅन्डल आल्यानंतर तुम्ही प्रॉफिट बुकिंगला स्टार्ट करू शकतात. तर ही प्रोसेस एवढं लॉजिक केलं तरी मॅक्झिमम रॅली जर 100 पॉईंट मार्केट त्या रॅली करत असेल तर त्यातले 80 पॉईंट, 85 पॉईंट, 90 पॉईंट पर्यंत तुम्ही होल्ड कराल. प्रॉफिट तेवढं जमेल नाही, पण ऍटलीस्ट 70 पॉईंट रुपीज तरी आपण त्याच्यातला प्रॉफिट बुक करू शकतो. तर टॉप लॉस ट्रेल वगैरे या गोष्टी करता येईल. ठीक आहे. आय होप याचं लॉजिक याच्यासाठी आपल्याला असं करायचंय. आणि अजून पुढे आपल्याला याचं कसं करायचं बघा, ही प्रोसेस सांगितली. यानंतर बघा याचं डेफिनेशन पण सांगतो. प्लेन म्हणजे काय, ती ओपन इक्वल टू लो त्या कॅन्डलला आपण प्लेन म्हणतोय, किंवा ओपन इक्वल टू हाय त्या कॅन्डलला आपण प्लेन म्हणतोय. तर ग्रीन असेल तर ओपन अँड लो सेम असतो, रेड असेल तर ओपन अँड हाय सेम असतो. या दोन गोष्टी आहेत तर त्याला प्लेन म्हणतोय. म्हणजे ओपन इक्वल टू हाय किंवा ओपन इक्वल टू लो असेल तर या कॅन्डलला प्लेन कॅन्डल म्हणायचं आहे. प्लेन कॅन्डल म्हणजे कंटिन्युएशन ऑफ द ट्रेंड. जो काही ट्रेंड असेल, जोपर्यंत प्लेन कॅन्डल येत आहे तोपर्यंत तो ट्रेंड कंटिन्यू करतोय. जसं डोजी कॅन्डल यायला लागल्या तर तो ट्रेंड स्टॉप झालेला आहे, रिव्हर्स झालेला नाहीये, स्टॉप झालेला आहे. थोडं साइडवेज करू शकतोय. परत जर सेम डायरेक्शनला मार्केटमध्ये प्लेन कॅन्डल बनायला लागल्या तर तो त्या डायरेक्शनला मार्केटने परत ट्रेंड रिझ्युम केल्या. आणि जर ऑफ साईडला आहे आणि मार्केटने डोजी कॅन्डल नंतर रेड कॅन्डल बनवायला सुरुवात केली तर 1-2 कॅन्डल जर रेड येऊन गेल्या आणि परत वरती येतोय तर प्रॉफिट बुक करू शकतोय. प्रॉफिट मध्ये असेल तर प्रॉफिट सिक्युअर करायचा टाइम आलेला आहे. तर या पद्धतीने लाईव्ह मार्केटला चार्ट बघताना बघा, मार्केट मला पण तेच दिसणार आहे, तुम्हाला पण तेच दिसणार आहे. फक्त मी मार्केटला कसं बघतो ते मी तुमच्या समोर ठेवतोय. तुम्ही असं बघाल तर मार्केटमध्ये मॅक्झिमम मार्केट तुम्ही ट्रेड घेतलं, मार्केट उलट जसं आज बघा मार्केट खाली जातो, कंटिन्युअस साइडवेज मार्केट होतं. तर या पद्धतीने मला पण ते वाटतं की काय करू काढूया, पण कंटिन्यू डोजी कॅन्डल कंटिन्युअस फॉर्म होत आहेत तर जास्त डोकं लावून फायदाच नाहीये. जोपर्यंत सिरीज ऑफ सिक्वेन्स मध्ये प्लेन कॅन्डल येत नाही तोपर्यंत मार्केट रॅली देणार नाहीये. तोपर्यंत मार्केट असंच खाली वरती करेल. पॅनिक व्हायची गरज नाहीये. जर तुम्हाला डोजी डोजी कंटिन्युअस कॅन्डल येत आहेत, 5-50 रुपये प्रॉफिट भेटतोय, काहीतरी प्रॉफिट येतोय 1000-2000 रुपये, जर वाटलं तर एक्झिट करा. अदरवाईज त्याला स्मॉल टॉपलस त्या दिवशी अग्रेसिव्ह ट्रेडिंग नाही करायची, हे आपल्याला बघता येतं. तर ही अंडरस्टँडिंग जेवढी तुमच्याकडे येईल तेवढं तुम्हाला कळेल की कोणत्या दिवशी मला अग्रेसिव्ह काम करायचंय, कोणत्या दिवशी डिफेन्सिव्ह काम करायचंय. तर या गोष्टी आपल्याला बघता येतात. ठीक आहे, ही प्रोसेस आहे. त्यानंतर डोजी कॅन्डल म्हणजे काय आपण बोललो की अशी कॅन्डल की अप्पर साईड दोन साईड मार्केटमध्ये तुम्हाला अप्पर आणि लोअर दोन्ही बाजूला प्लेन कॅन्डल डोजी लाईन दिसेल, त्याला आपण काय म्हणतो डोजी. म्हणजे ओपन अँड नॉट इक्वल टू हाय, ओपन अँड नॉट इक्वल टू लो. म्हणजे मार्केटमध्ये बायर आणि सेलर, वरच्या बाजूला पण शॅडो आणि खालच्या बाजूला पण शॅडो का बनते, तर बायर आणि सेलर दोघांमध्ये फाईट चालू आहे. कोणीच डिसायसिव्हली विनर नाही मार्केटमध्ये. जर प्लेन कॅन्डल म्हणली म्हणजे त्या डायरेक्शनला मार्केटने कंट्रोल घेतलेला असतो, असं त्याचं मिनिंग असं. असं पण तुम्ही याला बघू शकता. ही पूर्ण प्रोसेस आहे. या पद्धतीने आता याच्यानंतर अजून एक गोष्ट आपल्याला बघायची आहे, जे ऍक्च्युअली मला मार्केटचा ट्रेंड अनालिसिस करून एंट्री कशी करायची त्याच्यासाठी अजून थोडं डीपली या चार्टला बघायचं. तर त्यासाठी आपल्याला अजून एक कन्सेप्ट शिकायचा आहे. तर आतापर्यंत मी सांगितलं ते नोट करा. आता आपल्याला इनसाइडर कॅन्डल चार्टवरच कधी कधी काय असतं की एखादी मोठी कॅन्डल बनते आणि त्याच कॅन्डलमध्ये मार्केट साइडवेज मुवमेंट करत असतात आणि आपण त्या कॅन्डलला रीड करत बसतो. आपल्याला वाटतं की चुकीच्या कॅन्डल बनतायत, मग ते असं होतंय तसं होतंय. तर जेव्हा मार्केट एक मोठी कॅन्डल बनवली त्याच्यात मध्ये 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 मार्केट फिरते तर तिथं तुम्ही काही लॉजिक लावा, तिथं डोकं लावून फायदा नसतो. मग ते कोणती कॅन्डल आहे, कधी तशा सिच्युएशन येतात
त्यासाठी इनसाइडर कॅन्डलची प्रोसेस आपल्याला अंडरस्टँड करायची. तर इनसाइडर कॅन्डल म्हणजे काय पहिले ते लक्षात घ्या. तर इनसाइडर कॅन्डल म्हणजे अशी कॅन्डल ती प्लेन पण राहू शकते, डोजी पण राहू शकते, मॅटर करत नाही. ओके, दोन्ही कॅन्डल रेड राहू शकतायत, दोन्ही ग्रीन राहू शकतायत. पहिली रेड दुसरी ग्रीन, कलर काही असू द्या, ती डोजी असू द्या, प्लेन असू द्या, काहीच बघायचं नाही. फक्त काय बघायचंय, जी पहिली कॅन्डल आहे प्रिव्हियस कॅन्डल म्हणजे त्या प्रिव्हियस कॅन्डलचा हाय आपण डॉटेड लाईनने मार्क करतोय आणि प्रिव्हियस कॅन्डलचा लो आपण डॉटेड लाईनने मार्क करतोय. आणि त्याची नेक्स्ट कॅन्डल जी असेल, जी आपली करंट कॅन्डल आहे, ती कॅन्डल जर प्रिव्हियस कॅन्डलच्या हायच्या वरती जात नाहीये किंवा लोच्या खाली पण जात नाहीये, याचा अर्थ काय होतंय की ही जी करंट कॅन्डलची जी मुवमेंट आहे ओपन हाय लो क्लोज, या मागच्या कॅन्डलच्या हाय आणि लोचं जी बँड तयार झालेला आहे त्याच्यामध्येच मार्केट मुवमेंट करतो. याचा अर्थ इकडं इकडं मार्केटमध्ये या मागच्या कॅन्डलने जेवढा हायला मार्केट नेण्याचा प्रयत्न केला, इथं बायर तेवढं पण नाही घेऊन जाऊ शकले. इकडं लोला मार्केट जेवढं खाली नेण्याचा प्रयत्न करत होते, सेलर तेवढं पण नाही घेऊन जाऊ शकले. म्हणजे मागच्या कॅन्डलचा लो मार्केटवरून ब्रेक होत नाहीये, मागच्या कॅन्डलचा हाय मार्केटवरून ब्रेक होत नाहीये. हे दोघांच्या मध्येच मार्केट मूव्ह करतंय, याला म्हणतोय आपण इनसाइडर कॅन्डल. आता जोपर्यंत एकदा ही कॅन्डल बनली, सपोज एखादी कॅन्डल तुमच्या समोर, हिला मी 1 नंबर देतोय, हिला 2 नंबर देतो, ठीक आहे. तर ही सेकंड कॅन्डल काय आहे, फर्स्ट कॅन्डलची इनसाइडर. सपोज जर इथं अशी एखादी थर्ड कॅन्डल बनवून गेली, थर्ड कॅन्डल, ठीक आहे, ही थर्ड कॅन्डल आहे, ही प्लेन डोजी काही असू शकते, ही थर्ड कॅन्डल सपोज, ठीक आहे. आणि अशी काहीतरी आहे किंवा वरती दोन्ही बाजूला असेल. मुद्दा काय आहे, आता ही थर्ड कॅन्डल इनसाइडर आहे का, तर सेकंड कॅन्डलचा बघितलं तर त्याचा हायचा वरती गेलेला आहे, पण ती स्वतःच इनसाइडर आहे ना. या थर्ड कॅन्डलची कंपॅरिझन सेकंडशी करून फायदा नाहीये. ज्या कॅन्डलचा हाय आणि ज्या कॅन्डलचा लो मध्ये मार्केट अटकले, ही फर्स्ट कॅन्डलच्या हायच्या वरती त्या लोचा खाली मार्केट जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत इकडे जेवढ्या पण कॅन्डल मार्केट बनवेल, या सर्व कॅन्डलला, या फर्स्ट सेकंड फोर्थ जेवढ्या पण कॅन्डल बनतील, या सर्व कॅन्डलला तुम्हाला काय म्हणायचंय, इनसाइडर कॅन्डल म्हणायचे. या बघा, या कॅन्डल काही बनवू द्या, या सर्व इनसाइडर आहेत. ही कंटिन्युअस इनसाइडर कॅन्डलची सिरीज चालू आहे असं समजायचंय. आणि एक टाइम येतं, 2 4 5 10 15 20 कॅन्डल बनतील, एक टाइम येईल की मार्केट असं काहीतरी एखादी कॅन्डल नवीन बनवून देईल. आता या लोच्या खाली मार्केट गेलं तर सपोज दॅट ही 9 नंबरची कॅन्डल आहे, तुम्ही मला सांगा ही 9th कॅन्डलला इनसाइडर म्हणणार की नाही म्हणणार. ही 9 नंबर वाली इनसाइडर आहे की नाही. वीक खाली वरती काही असू द्या, ते काही फरक पडत नाही, ती इनसाइडर नाही. ओके, ही ज्या कॅन्डलच्या हाय आणि लोच्या मध्ये मार्केट अटकलं होतं, मग ते 1 2 3 कधी कधी 2 3 कॅन्डल बनतील, कधी 4 5 बनतील, कधी 5 7 8 बनतील, कधी एकच कॅन्डल नंतर परत नवीन हाय बनल, काही होऊ शकतंय. मी म्हणतोय 2 3 4 5 किती पण बनू द्या, एक कॅन्डल जी मोठी बनली त्याचा हाय आणि लो आपण मार्क केलाय, त्याच्या वरती मार्केट जात नाही, त्याच्या खाली मार्केट जात नाही, मध्ये 2 4 5 कॅन्डल बनतायत, जेवढ्या पण बनतायत त्यांना सर्वांना इनसाइडर म्हणायचंय. या कॅन्डल मध्ये तुम्ही कोणतंही, या कॅन्डलला, या 2 3 4 5 कॅन्डल ज्या आहेत ना, याच्यामध्ये डोकं लावायचं नाहीये. इथं जर तुम्ही डोकं लावाल, तुम्हाला वाटेल मार्केट वरती जातंय, पुढची कॅन्डल लगेच खाली पडायला लागेल. तर या कॅन्डल, जर एखाद्या कॅन्डलच्या आतमध्ये मार्केट मुवमेंट करत असेल तर तुम्ही त्याच्यात, या आतमध्ये ज्या मार्केटमध्ये जी मुवमेंट चालू आहे, या मुवमेंटला अनालिसिस करायचं नाही. तुम्ही जेवढं याच्यामध्ये अनालिसिस करायचा प्रयत्न कराल तेवढे तुमचे डिसिजन रॉंग होतील. कधी मार्केटला सोडून द्यायचं थोड्या वेळासाठी, त्याला साईडवेज, ते वरती पण, हे इथून वरती पण ब्रेकआउट करू शकतोय किंवा खाली पण ब्रेकआउट करू शकतोय. लेट देम मार्केट डिसाइड. जोपर्यंत तो ब्रेकआउट होत नाही, ऑलरेडी आपण ट्रेड घेतला असेल, मी टाइम देईल. जर ट्रेड घेतलं नसेल तर या साईडवेज मार्केटला आपण बाहेरून मार्केटला बघायचं, मार्केटला मुवमेंट करू द्या, आयदर साईडला जिकडे ब्रेकआउट होईल मग पुढे ट्रेड वगैरे कसा घ्यायच्या गोष्टी आपण बघता येतील. पण हा एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट राहील तुम्हाला चार्ट बघताना, की एखाद्या कॅन्डलच्या मध्येच जर मार्केट मुवमेंट चालते तर त्या 2 4 5 कॅन्डल जे काय बनत असतील त्याला जस्ट इग्नोर करायचंय. जोपर्यंत नवीन हाय किंवा नवीन लो मार्केट, या ज्या कॅन्डलच्या हायच्या वरती या लोच्या खाली मार्केट निघत नाही, तोपर्यंत या बाकी सर्व कॅन्डलला इनसाइडर कॅन्डल म्हणायचं आहे. नवीन कॅन्डल, नॉन इनसाइडर कॅन्डल म्हणजे या प्रिव्हियस कॅन्डलच्या लोच्या खाली
किंवा प्रिव्हियस कॅन्डलच्या हायच्या वरती मार्केट जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपण जस्ट वेट अँड वॉच करायचं आहे. पॉइंट क्लिअर असेल तर क्लिअर करायचं. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय. यांचे कलर काहीच मॅटर करत नाही. ही ग्रीन पण राहू शकते, रेड पण राहू शकते, कलर बघायचंच नाहीये. ती डोजी पण राहू शकते, काही असू द्या, आपल्याला ते बघायचं नाही. ठीक आहे, जसं मी आता दाखवतो तुम्हाला बघा. ओके, तुम्ही मला सांगायचंय कॅन्डल प्लेन आहे की डोजी आहे? ओके, पहिले थोडंसं हायर टाइम फ्रेम पासून स्टार्ट करतो आणि जेणेकरून तुम्हाला समजून घ्यायला सोपं पडेल. ठीक आहे, ओके. आता बघा, ही एक कॅन्डल होती इथं, ही एक आणि ही. आता मागचं काय बघा, या कॅन्डलच्या लोच्या खाली गेलेली आहे, तर ही नॉन इनसाइडर आहे की इनसाइडर बोला? या कॅन्डलला मी इनसाइडर बोलेल का नॉन इनसाइडर बोलेल? नॉन इनसाइडर आहे ना, नवीन कॅन्डल बनते ना, या मागच्या कॅन्डलच्या लोच्या खाली जाते, तर ही तर नॉन इनसाइडर, काही हरकत नाही, बरोबर. 9:30 पण त्याच्यानंतर ज्या कॅन्डल आल्या आहेत, या एक, या सर्व ज्या कॅन्डल आहेत, यांना काय बोलणार आपण? या सर्व कॅन्डल काय आहेत तुमच्या? इनसाइडर आहेत. आणि ही कॅन्डल काय बोलाल? ही बघा, ही जी 9:30 कॅन्डल होती, त्या कॅन्डलच्या लोच्या खाली मार्केट गेलेलं आहे इथं, म्हणून तिला आपण नॉन इनसाइडर बोलणार आहे. इथून परत पुढे मार्केट नॉर्मल ट्रेंड द्यायला मोकळा झालेला आहे, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, परत एकदा त्या कॅन्डलचा, जी कॅन्डल आपण मार्क केली होती बघा, ही जी कॅन्डल मी मार्क केली, ओके, एकदा त्या कॅन्डलचा लो, किंवा हाय काही ब्रेक होऊ द्या, एकदा मार्केट त्याच्या खाली गेलं तर त्या कॅन्डलची व्हॅल्यू संपली, नंतर तिला बघायचं नाहीये. नंतर मार्केट वरती पण जाऊ दे, मार्केट खाली पण जाऊ दे, या सर्व कॅन्डल बघा, याच्या लोच्या खाली नवीन लो बनतो, हाय बनतोय, हायला हाय लो, या सर्व नॉन इनसाइडर आहेत, या सर्व ओके कॅन्डल आहेत. फक्त या 4-5 कॅन्डल ज्या होत्या, यालाच मी इनसाइडर म्हणेल. जोपर्यंत त्याच्यामध्येच मार्केट आहे तोपर्यंत इनसाइडर. एकदा त्या कॅन्डलचा लो असू दे की हाय असू दे, कोणताही जर मार्केट 1 रुपयाने पण ब्रेक केला असेल तरी मार्केटमध्ये त्या मुवमेंट पासून मार्केट एक्झिट झालेलं आहे आणि आता मार्केट एक डायरेक्शन पकडायला मोकळं झालं, असं लक्षात घ्यायचं. ओके, आता मी काय करेल, तुम्हाला फक्त एक कॅन्डलवर कर्सर ठेवेल आणि तुम्ही मला फक्त एवढंच सांगायचं आहे, कॅन्डल डोजी आपला इनसाइडर की नॉन इनसाइडर. ठीक आहे, या सगळं नॉन इनसाइडर, ये बोला, ही बोला, इनसाइडर की नॉन इनसाइडर? परफेक्ट. तर जसं मी आता बोललो बघा, की एक सिरीज ऑफ कॅन्डल तुमच्याकडे चालतात, काही हरकत नाहीये. सिरीज ऑफ कॅन्डल नंतर काय होईल, एक इनसाइडर कॅन्डल बनतील. इनसाइडर कॅन्डल पण ठीक आहे, काही हरकत नाही, ती प्रोसेस कंटिन्यू राहू द्यायचं, कंटिन्युएशन राहतं. फक्त मार्केट थोडा त्या डायरेक्शन वीक करण्याचा प्रयत्न करतो, हे लक्षात. ठीक आहे, तर या पद्धतीने हे इनसाइडर कॅन्डल आणि नॉन इनसाइडर कॅन्डल तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. जसं की बघा, परत अजून एखादं कॅन्डल बघूया, हे सर्व सिरीज आहे. ओके, ही बोला, हे बघा, ही फर्स्ट कॅन्डल बघा, या फर्स्ट कॅन्डलचा हाय आणि फर्स्ट कॅन्डलचा लो चेक करा, तुम्हाला 3 ऑक्टोबर दिसेल बघा. जस्ट मी ड्रॉ करतो बघा, या कॅन्डलचा हाय चेक करायचा आहे आणि या कॅन्डलचा लो चेक करायचा. म्हणजे मुद्दा काय बघा, की तुम्ही ट्रेड घेणार, आपण जो रॅली आहे ती रॅली पण आपण कव्हर करू, पण कधी कधी बघा आपण पॅनिक होतो की मार्केट वरती जात आहे, थोडं वरती जात आहे, परत खाली येतंय, परत वरती जात आहे, परत खाली. आपण काय बोलतो, असं काय मार्केट आहे? आणि आपण या ट्रेडमध्ये जर सकाळी कधी ट्रेड घेऊन टाकलं आणि आपण पॅनिक करत 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 पॅनिक होतो, जशी एक कॅन्डल, ही मोठी कॅन्डल बनते, आपण बोलतो बरं झालं मुवमेंट आले, आपण प्रॉफिट बुक करतो. आणि जसं तुम्ही प्रॉफिट बुक केलं, मार्केट वरती पळायला लागतं. मग आपण बोलतो, अरे मी दिवसभर थांबलो, दिवसभर मार्केटची मुवमेंटला वाट बघत बसलो आणि जशी मुवमेंट आली तर थोडस लॉस होण्यापेक्षा प्रॉफिट बुक केला, आणि त्याच्यानंतर जर अजून अर्धा तास थांबलो असतो तर जे 5,000 बुक केले ते 15,000 रुपये झाले असते. म्हणजे प्रॉफिट बुक करायची घाई नाही करायला पाहिजे, तर त्याच्यासाठी तुम्हाला चार्ट कळायला पाहिजे कधी करायचं आहे. तर ती प्रोसेस इम्पॉर्टंट आहे, की मार्केट जर या पर्टिक्युलर कॅन्डलच्या मध्येच मुवमेंट करते तर वेट अँड वॉच करण्याशिवाय पर्याय नाही, आपण वेट करूया. पण जेव्हा त्याची ब्रेकआउट करते तेव्हा प्रॉफिट बुक करायची घाई नका करू, तेव्हा तुम्हाला त्या ट्रेडला अलाऊ करायचं आहे, कारण की एवढ्या वेळची तुम्ही मेहनत घेतलेली आहे, त्याचा रिवॉर्ड आता यायला सुरुवात झालेली कुठं,
आणि तुम्ही ऑब्झर्व करा ट्रेडिंग करताना तुमचा जो हा कायम प्रॉब्लेम होत असेल की तुम्ही भरपूर वेळ थांबतात आणि जसं मोमेंटम मार्केटने द्यायला सुरुवात केली का आपण प्रॉफिट बुक करतो आणि त्याच्यानंतर असं वाटतं की अजून अर्धा तास थांबलो असतो ना, जो प्रॉफिट बुक केलेला आहे ना त्याच्या डबल प्रॉफिट भेटला असता. म्हणजे ही जी प्रोसेस आहे ना, त्या प्रॉफिट बुकिंगच्या मुवमेंटला मला एक्सटेंड करायचं आहे. जेव्हा तुम्हाला वाटायला लागतं की आता बुक करून घ्यायला पाहिजे, त्याच्यानंतर अजून 15 मिनिटं मार्केटला देऊन टाका, मग प्रॉफिट बुक करा, तर तुमचा प्रॉफिट नक्कीच वाढून जाईल. ही प्रोसेस आहे. तर त्यासाठी नुसतं बोलून चालणार ना, तर तुम्हाला चार्ट बघायला कळायला पाहिजे की जे एखाद्या कॅन्डलच्या मध्ये मार्केट अटकले आणि जेव्हा त्याचं ब्रेकआउट करते तर मार्केट मोस्टली त्या डायरेक्शनला ट्रेंडिंग मुवमेंट करेल. याच्यात बघा परत प्लेन कॅन्डल पण बनतायत, म्हणजे तुम्हाला कळत आहे की ब्रेकआउट पण आलेला आहे, प्लेन कॅन्डलचा ब्रेकआउट पण झाला, इनसाइडर कॅन्डलचा ब्रेकआउट पण झाला आणि डिसायसिव्ह आपल्या ह्याच्या कॅन्डल आहे प्लेन कॅन्डल बॅक टू बॅक प्लेन कॅन्डल बनतायत. जोपर्यंत मार्केट प्लेन कॅन्डल बनवतोय तोपर्यंत मी तो ट्रेड कंटिन्यू करायला काही हरकत नाही. म्हणजे मी तुम्हाला जे वेबिनार मध्ये बोललो होतो की एंट्री करून प्रॉफिटला थांबण्याचं स्किल डेव्हलप करायचं आहे. आजपर्यंत तुम्हाला कोण काय बोलत असेल की इथं एंट्री करा हा पण थांबता येत नाही ना. प्रॉब्लेम काय थांबण्याशी. एंट्री प्रत्येक व्यक्ती करून घेतोय, ट्रेड घेताना मोठं स्किल लागत नाही, ट्रेड तर घेतो पण त्यानंतर जे 3 4 5 तास आपल्याला मार्केटमध्ये थांबावं लागतं ना, तेव्हा मार्केट आपण आपण पॅनिक होतो. बाकी सर्व गोष्टी आणि ह्युमन आहे, प्रत्येकाचं होईल, माझं पण होणार असतं. पण याचं मी काय सोल्युशन शोधलं तर मी हे सोल्युशन शोधलं की मी असं आहे, मग मी काय करतो या सिच्युएशन मध्ये मी डोकंच लावणार नाही. माझं काय म्हणणं आहे की मी इथं ट्रेड केलेला आहे, सपोज दॅट या कॅन्डल मार्केटमध्ये बनलेला आहे, तुम्ही जस्ट नॉर्मली बघतायत, एक प्रोसेस तुमच्या समोर ड्रॉ होऊन गेलेली आहे आणि याच्यात जर मार्केट खाली वरती करते, मला वाटतं प्रॉफिट आहे, मी थोडाफार प्रॉफिट बुक करायचं बुक करेल, पण याच्यात मी जास्त अपेक्षा ठेवणार नाही. हा जेव्हा ब्रेकआउट झालेला आहे तर मग मी मी जर ट्रेड घेऊन होल्ड करतोय आणि ही कॅन्डल बनवून गेलेली आहे तर मग मी या कॅन्डल नंतर प्रॉफिट बुक करायची घाई करत नाही, मी त्याला कंटिन्यू करतो. तर ही आपल्याला एस्पेशली स्विंग ट्रेडिंग साठी तुम्हाला कामात येईल. इंट्राडेला पण आपल्याला वापरता येईल, पण टाइम फ्रेम आपण छोटी घेणार आहोत. तर ही प्रोसेस आहे, हे कन्सेप्ट छोटे छोटे राहतील पण हे तुम्हाला इंडिव्हिज्युअल लेवलला वापरायला कामात येईल. जेव्हा प्रॅक्टिकली काम कराल तेव्हा याची गरज पडेल. तर ही पूर्ण प्रोसेस आहे. याच्यापर्यंत तुम्हाला क्लिअर असेल तर क्लिअर सांगा, काही डाऊट असेल तर डाऊट विचारून घ्यायचा. खरं आहे सर. ओके ओके, थँक्यू सो मच. परफेक्ट क्लिअर आहे. तर याच्याने थोडंसं एक माइंडसेट बिल्ड करण्याची प्रोसेस आपल्याला याच्याने स्टार्ट करता येईल. प्रॅक्टिकली काम करताना अजून गोष्टी येतील, कधी 5 मिनिटं वापरा, कधी 15 मिनिटं वापरा, कधी कोणती टाइम फ्रेम वापरायची आहे, या सर्व गोष्टी मी पुढे येत. सध्या मी फक्त तुम्हाला चार्टला बघण्याचा एक पर्स्पेक्टिव्ह चेंज कसं करता येईल ती प्रोसेस मी आता केलेली आहे. आता आपल्याला याच्यात काही गोष्टी अजून ऍड करायच्या आहेत, ते कसं राहतील काय राहतील त्या उद्याच्या सेशन मध्ये मी स्टार्ट करेल. तर इथं मी आजचा सेशन पॉज करेल, उद्या सेम लिंक राहील, सर्व गोष्टी तुम्हाला मी प्रोव्हाइड करेल. आपल्याला उद्या परत कनेक्ट करायचं आहे. मी रेकॉर्डिंग स्टॉप करतो, काही डाऊट असेल, काही ऍडिशनल क्वेश्चन असेल ते विचारायचं. थँक्यू सो मच. व्हेरी हेल्पफुल. थँक्यू सो मच मॅम, थँक्यू सो मच. होल्ड करायचा कॉन्फिडन्स आला सर. येस, होल्ड करणं बघा तुम्हाला लक्षात, अल्टिमेटली आपलं माइंड साठी इम्पॉर्टंट आहे ना, की तुम्हाला कुठेतरी याच्यात मार्केट पॅनिक करवतो, या गोष्टी सर्वांसाठी होणार आहे. तर आपल्याला तीच गोष्ट होऊ करायची आहे. टुमारो टायमिंग 9 AM, 9 वाजता करूया उद्या, प्रयत्न करूया उद्या आपण 9ला करूया. 8 किंवा 9ला राहतो, दोघांपैकी एक टाइम राहतो, वेगळा कोणता टाइम राहत नाही आपला. ठीक आहे. तर मी रेकॉर्डिंग स्टॉप करतो. थँक्यू सो मच.